कराड दक्षिण मतदारसंघातील वनवासमाची या गावामध्ये आपण आलोय। नमस्कार, मी सूरज जगताप। महाराष्ट्र विधानसभेचा बिगुल वाजलाय आणि एकंदरीतच कराड दक्षिणमध्ये वातावरण खूप चर्चेचं आहे, कारण दोन्ही बाबांच्या मध्ये ही लढाई आहे। एका साईडला आहेत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उर्फ बाबा, तर दुसऱ्या साईडला भारतीय जनता पार्टीचे नेते अतुल भोसले उर्फ बाबा। तर दोघांच्या मध्ये ही लढत आहे आणि आपण पाहणार आहोत गावचे नागरिक नेमके काय प्रतिक्रिया देत आहेत, इथल्या लोकांचे मुद्दे काय आहेत किंवा विकास कशा पद्धतीने झाला। तर एकंदरीत इथे वयस्कर मंडळी आहेत। पहिल्यांदा आपण वयस्कर मंडळींची घेऊया, कारण वयस्कर मंडळींनी चार पावसाळे जास्त खाल्लेले असतात। काय सांगाल, कुणाची हवा आहे, कसा विकास झालाय गावचा? तुम्हाला सांगतो, आमच्या गावामध्ये मी 2-4 गावात सांगतो, गेल्या इलेक्शन पासून दोन इलेक्शन पासून आमच्या गावामध्ये सर्वसाधारण 70 ते 75% पृथ्वीराज चव्हाणाला मतदान आहे आणि घोणशीमध्ये जवळजवळ 80% मतदान आहे आणि वाहगावमध्ये बी 70 ते 75% मतदान आहे आणि खोडशीत 60% मतदान आहे आणि गोट्यात 70% मतदान आहे आणि वारंजीत 80% मतदान आहे बाबा, 80 हा, आणि मोंड्यात बी जवळजवळ 65% मतदान आहे। दोन्ही बाबा आहेत, दोन्ही बाबातलं कुठलं बाबा आधी सांगा? पृथ्वीराज चव्हाण बाबा। पृथ्वीराज चव्हाण, बर। हे झालं आता पंचकृषीतला तुमचा अंदाज। गावातला अंदाज आता तुम्ही सांगितला, पण आता गावाचे विकास काम झाले, म्हणजे तुम्हाला काय वाटतंय विकास काम जे झालेलं आहे पृथ्वीराज चव्हाणांच्या माध्यमातून झालेलं आहे त्याच्यावरती तुम्ही समाधानी आहे का? अतुल भोसले यांच्या मार्फत झालेलं आहे त्याच्या मार्फत तुम्ही समाधानी आहे? काय सांगाल तुम्ही एकंदरीत? आम्ही आता तुम्हाला सांगू, आतापर्यंत आमदार झालं, सगळं खासदार झालं, पृथ्वीराज चव्हाण एका झटक्यात जिल्ह्यात शाळा नाही अशी आमची शाळा बांधून दिली, 65 लाख टाकलं एका झटक्यात। आतावर काका जरी होतं तरी 22 लाखाच्या पुढे नाही, पण बाबांनी 65 लाखाची शाळा बांधली, वरच्या गावात सगळं रस्तं काँक्रीट केलं आणि पुन्हा पाण्याची टाकी सोय केली, स्मशानभूमीत आता खडीकरण केलं। तुम्ही काय सांगाल? मी तेच सांगितलंय, त्यांनी सांगितलंय ती। सभा व्हायला लागले मोठ्या मोठ्या, इकडे अमित शहा आलेले होते सभा घ्यायला, इकडे पृथ्वीराज बाबांच्या पण सभा झालेल्या आहे, म्हणजे काय सांगाल तर वातावरण कसं आहे? एकदम वातावरण आमच्याकडे 4-5 गावात एक नंबर आहे, एक नंबर एक नंबर बाबासाठी। आता नाही 2-3 इलेक्शन पासून बाबा इकडे पुढे आहे। तुम्हाला सांगतो, आमच्या गावात गेल्या पावटी तुम्हाला होतं 200, त्याला 430 पडलं, बाबाच्या पोराला 230 आणि त्याला 425 पडलं, कोणाला ह्याला अतुल बाबाला, आणि का बाबाला पडलं 950 मतदान पृथ्वीराज चव्हाणाला। तुम्ही कुठल्या सभेत बिभेत जाता का? जातो तर एक मी फक्त मला जमत नाही म्हणताना जात नाही। आणि आम्ही आता तीचा हे जी आंबेडकरांच्या पुतळ्यापाशी रात्री झालेली। बरं काय काय म्हणले होते सभेत? सभेत मस्त बाबांनी सांगितलं, त्या माणसाने बी सांगितलं, ती काय बंटी कोल्हापूरवाला बंटी आला, तो काय म्हणले? ते म्हणले, ते बघा पैशाचा धूर चाललाय, लक्ष ठेवा, पैशाच्या मागे जाऊ नका, आपल्या बाबाचा हात एक नंबर निवडून आणा। बर, तुम्हाला काय खरंच पैशात चाललंय का? काय आता आम्ही त्या पैशाच्या मागच नाही, तर तुम्हाला काय माहितीच नाही? तुम्ही काय सांगाल, काय विकास कसा आहे गावात? किती रुपये काय मिळालं? काय आमच्या गावात पैसे मिळाले किती हे आम्हाला माहित नाही, फक्त आम्ही काय सांगतोय, हे आमचं जे गाव वनवासमाचे आहे का नाही, ही ज्या वेळेला स्वातंत्र्य मिळाले पहिली पंचवार्षिक योजना झाली त्यापासून 52 सालापासून आमचं गाव हे काँग्रेसचं आहे, काँग्रेसचं। आणि किती वेळा काका तर इथनं काँग्रेसमधून किती वेळा निवडून गेली? 7 वेळा निवडून गेलीत। बरं, हे काय वाचताय? हे आपलं बघायला घेतले, बम पेटवायला हे करायला कागद काय बघू बरं, काय कशात आहे? हे अतुल पर्वचं पुस्तक आहे बरं, हे वाचन करताय की? वाचन बघितलं पाहिजे, काय म्हणतोय ते बघितलं पाहिजे। काय लिहिलंय पुस्तकामध्ये? काय फक्त ह्या गावाला इतकं दिलं, त्या गावाला इतकं टाकलंय, त्या गावाला टाकलंय नुसतं ह्या कागदावालं, पण प्रत्यक्षात काहीच नाही। बरं, काय तुमच्या गावाला किती आलंय? आमच्या गावाला काहीच अजून आलं नाही। हे पुस्तकात किती? पुस्तकात आहे 10 कोटी। किती? 10 कोटी? होय, हो, आणि काहीच नाही। आणि त्यानं केला तुम्हाला 100 फूट रस्ता केला, पण ती कागद हतरलं केला, आणि बाबाने काय केलं, सगळं उकरलं, का उकरून पुन्हा ते फुटाचा थर दिला बाबाने दिला, आणि पुन्हा तो रस्ता केला। हे जे 2-3 कामं झाली किती, 20 फुटाची 25 फुटाची एवढीच कामं, बाकी काही नाही।
पण बाबांचं गेल्या वर्षीच 2.5 कोटी रुपयाचं काम इथं बाबांनी केलं शाळेसकट. शाळेचं शाळा एक शाळा नंबर. बंधारा जिल्ह्यात शाळा नाही आपल्या पुन्हा तुम्हाला आम्ही म्हणतो ना असं जाताना दिसेल शाळा तुम्हाला दिसेल आता बघा. हो म्हणजे एकंदरीत पृथ्वीराज चव्हाणांची हवा आहे तुमच्या गावात. हा, नक्कीच आहे ते. बाबांची नक्कीच आहे त्यात काय वादच यांनी नाही. आता काय केलं असं काढलं का नाही बर तरी 70च्या खाली बाबा येत नाही हो. त्यांच्या गावात. हो. बर आणि तुम्हाला सगळा विचार केला का नाही इकडे बघा मागच्या 2-3 इलेक्शनापासून प्रत्येक भागाचा विचार केला का नाही तर सर्वसाधारण बाबा 20,000च्या पुढे येते. बर हा म्हणजे तुमचं असं वाटतं तुम्हाला की 20,000? 20,000च्या पुढे नाही ना. आत्ताच नुकतं तुम्ही आता ह्याच इलेक्शन पासून आहे मागच्या 2-3 इलेक्शन विचार केला ते आतापर्यंत ह्या आमच्या मतदारसंघात नाही दुसरी सीट कुठली आलीच नाही हो. काँग्रेस शिवाय. काँग्रेसशिवाय भाजप वगैरे काँग्रेस कुठलाच नाही हो. कुठलाच नाही काँग्रेसच. काँग्रेस काँग्रेस मोहित्यांच्या एकंदरीत आता याच्या थोडस यातून बाजूला जातो. आपलं गाव होतं ते कोरोनामध्ये सगळ्यात जास्त कोविडचे पेशंट होते इकडे. हा, बरोबर आहे. तर एक नंबर. हा एक मग आता नंबर. अतुल भोसलेंचे कृष्णेला बरेच पेशंट ऍडमिट वगैरे झाले असतील. हा, मग झाले. याकडे कसं बघताय तुम्ही? ते खेळ नुसता खेळ आहे तो. हो. खेळ झाला नुसता. ह्याचा काय केला खेळ खेळ केला केला. प्रत्यक्ष कुणीला कोविड नव्हता काय काय नव्हतं. नव्हता मग मी उचलायची कशी नाही ती? उचलायची गाडीत घालायची तिथे आणि नेऊन दवाखान्यात ठेवायची admit करायची. आणि आणि तिथं पैसे ते घ्यायचं का? एक सुद्धा माणूस असं मेला आहे. नाही, पैसे काय घेणार झालं. तिकडे गव्हर्नमेंट ती नव्हती कशाला त्यात नेऊन ठेवायची ती हो. 2 दिवस जेवण द्यायचं आणि जावा आणि म्हणायचं घरी. तिसऱ्या दिवशी पैसे जावा घरी. काढणार ती आणि पैसे काढले हो. शासनाचं. बर गोंशी बावतर बर वारजी गड आहे का नाही ते गोंशी बावतर बाबा सगळ्याच लीड आहे सगळ्या गावात लीड आहे. हो. बर कमी असू द्या जास्त असू द्या एखाद्या 500 असू द्या 300 असू द्या किंवा काही हजारांना असू द्या पण बाबा लीड आहे. बाबा लिहि. हा वारजी गणात पृथ्वीराज बाबा. हा पृथ्वीराज बाबा. बर एकंदरीत जे इथले वयस्कर लोक होते यांनी यांची प्रतिक्रिया मांडलेली आहे. आपण गावामध्ये फिरणार आहोत आणि लोकांकडून त्यांच्याही प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत की नेमका कराड दक्षिणचा दक्षिणाधीश होत आहे कोणते त्यांच्याच मर्जीतून आपल्याला समजेल. तर गावातील एका किराणा माला दुकानाजवळ आलोय. काय सांगा दादा कुणाची हवा आहे? हवा पृथ्वीराज बाबा. पृथ्वीराज बाबांची का? कामं केलेत गावात भरपूर कुठली कुठली कामं केलीत? सगळे आत्ता पौत्री केलेली त्यांनीच केली ते आत्ता हे नुकतं दिखावा चाललाय. बरं दिखावा चाललाय. एकंदरीत आता हे अतुल भोसलेंनी पण काहीतरी कामं केली असेल गावात ती कोणते? ते आत्ता केलीत की अजून पूर्णतःला कुठलंच नाही काम चालू आहे. हे नुकते अशी घरी टाकली आहे बरं ही कोणाचं काम आहे? अजून पूर्ण काम हा ही खरी टाकलेली ही कोणाचं? दोघांचं पण फंड पडली ती दोघांचं पण फंड पडले ते. हा बरं. काय परिस्थिती आहे गावामध्ये? गावामध्ये काय अतुल बाबा कमी लीड घेणार. बरं किती टक्के अतुल बाबा किती टक्के पृथ्वीराज बाबा? 40-60 होईल. 40-60 होईल. 60% कोण? पृथ्वीराज बाबा. आणि 40%? 40% अतुल बाबा. बरं आपलं गाव हे कोरोनामध्ये बरेच लोक पॉझिटिव्ह होते. हो. आता बऱ्यापैकी लोकांना कृष्णा हॉस्पिटलने पण सेवा दिली असणार आहे. सेवा देण्यापेक्षा त्या चॅरिटेबलच्या माणसामुळे जर गावात कोरोना आला आमच्या. बरं असं कशावरून? तसं त्याच पहिला व्यक्ती तोच गावला बरं आणि मग त्याच्यानंतर बाकीचे आम्ही सगळे गेलो आतमध्ये. तुम्ही सगळे आतमध्ये हा किती पॉझिटिव्ह पेशंट होते तरी गावात? 49-39 आसपास होते. 39 आसपास म्हणजे तालुक्यातील सगळ्यात जास्त हा बाधितांचं गाव झालं होतं. सगळे जास्त. काय अख्खं गाव क्वारंटाईन केलं होतं त्यावेळेला? अख्खं गाव म्हणजे काय गावात 6 महिने काय माणसांना कामच करता येत नव्हती ती. दोन्ही एवढी बेकार नेत्यांमध्ये परिस्थिती. कुठला नेता आला होता का कोरोनामध्ये द्यायला भेटी किंवा नंतर विचारपूस कोणी कोणी केली? विचारपूस काय आम्हाला किट वगैरे दिली होती. कोणी दिली ते? बाबांच्याकडनं दिली होती. 2 बाबा आहेत. कुठल्या बाबांनी दिली ते? पृथ्वीराज बाबा. पृथ्वीराज बाबांनी किट दिली. मग अतुल भोसले यांच्या मार्फत काय? त्यांनी दिली होती का नाही कोणाला कारण की आम्हीच नव्हतो ना गावात. बरं आम्ही पण बाधित होतो आम्ही पण होतो बाहेर होतो. त्यानंतर आमचं याला कॉटेजमध्ये सोय व्यवस्थित नव्हती. बरं मग बाबांना वगैरे फोन करून परत आम्हाला तिथनं सह्याद्रीला हलवलं. बरं असं आम्हाला भरपूर त्यांनी फायदा पण झाला. कोरोना सहकार्य केलंय तर. केलं. बरं एकंदरीत दादांची प्रतिक्रिया ऐकून घेतली. काय सांगाल तुम्ही कुणाची हवा आहे? हवा आता बाबांची 2 बाबा आहेत. कुठलं बाबा? बाबा पृथ्वीराज बाबा. म्हणजे काय पृथ्वीराज बाबांचीच का हवा आहे म्हणजे काय असं केलंय त्यांनी? बाबांनी काम चांगलं काम चांगलं केलंय. बरं निवडून येतील का? येणार 100%. बरं कितीचं लीड पडेल काय? काही 1000 पडते 2-2.5 2-2.5 हजारांपर्यंत. बरं कमी लीड आलंय पण जरा येणार पण जरा असं पण होणार येणार पण निवडून येणार. 100%. तर वनवास मच्छीमध्ये आलोय. काय सांगाल काय आहे परिस्थिती काय आहे इथली? कामं कशी झालेली होती? काय पृथ्वीराज बाबाचं लोड राहणार आहे 100%. पृथ्वीराज बाबांचा लोड आहे 100%. किती कसं होईल? कामच नाही त्यांचं काय नुसतं देखाव्याचं काम करून चालत नाही. कुणाचं?
अतुल भोसलेंचं देखावायचं काम नुसतं. काय देखावायचं काम? गावात किती त्यांच्यातनं किती फंड आलेला होता? काय फंड आहे नुसता का खिशातल्या पैशानं कुठं तर टोकरून धावते कुणास ठाऊक. नक्की काय आहे ते काय कळणं झालंय. बरं. अमित शहा पण आलेले होते, सभा पण झाली की? अमित शहा येऊन काय करायचं, हे काय देशाचं राजकारण आहे. बरं. हो. पण आता कोरोनात कृष्णा हॉस्पिटलने चांगलं काम केलं की? अहो चांगलं केलं म्हणजे आमच्या गावाला 2 महिने कुजवलं. कसं काय? आमच्या गावाला त्यांनी कुठेतरी नागपूरला त्यांचा कामगार पाठवला होता आमच्या गावातला. बरं. दवाखान्याचं काम करायला कुठलं तरी. बरं. तो येतानाच कोरोना घेऊन आला. बरं. कोरोना घेऊन आल्यावर तो ॲडमिट झाल्यानंतर अक्षरशः 2 महिने गाव रडखुणीला आलं. 350 माणसं क्वारंटाईन केली. त्यांची जनावरं, मसर, वैरणी, घर दार, सोनं नाणं, पैसा, अख्खी घरातली माणसं उचलून नेली, ती क्वारंटाईन केली. ती इतका बेकार त्रास अतुल भोसले त्या माणसामुळे गावाला झाला. 2 महिने गावाला रडकुणीला गावाला 2 महिने घरातनं बाहेर निघून पोलीस मारत होती. इतका बेकार त्रास झाला. आणि इलेक्शन आहे, दवाखान्याचा काय संबंध? नाही, काम चांगलं केलंय. पण हो, काय काम केलंय? सगळ्या दुनियाने केले, काय तिनेच केले. काय पत्रकात माझे काय दवाखाना आहेत, DY पाटलाच आहेत, हे आता कृष्णा आहेत. पण ते राजकारणात कशाला बिनकामाचं असलं? म्हणजे राजकारणात आणू नये, राजकारणाचा विषयच नाही तो. पण ते भाषणातून त्यांनी उल्लेख केला होता ना की आपण कोरोनामध्ये पण चांगलं काम केलं त्यांचे कार्य. आता आमच्या गावात काय काम केलं? 350 क्वारंटाईन माणसं केली, त्यांची मसर राखायला आम्हाला लागली, वैरण शान घाण करायला. काय वाटतं एकंदरीत पृथ्वीराज बाबांनी काय मग कोरोनामध्ये तुम्हाला काय सहकार्य केलं का? भरपूर केले पृथ्वीराज बाबांनी. उदय पाटलांनी केले, पृथ्वीराज बाबांनी केले. पृथ्वीराज बाबांनी किट्स जे घरी लागणारं साहित्याचं किट्सचं वाटप केलं. हो. दादा काय सांगतायत बघूया, काय म्हणताय, बोला. अतुल बाबांनी दुसरं काय काम केलं नाही, त्यांचं दवाखाना तेवढं भरायचं काम केलंय. आमचं एक पेशंट असं गेलं, इथनं चालता बोलता माणूस नेलं आणि आम्हाला नंतर दाखवलं बी नाही. त्याचं मडं बी दिलं नाही. शेवट आम्हाला माती दिली, ती बी पैसे भरून आम्हाला एवढे 2,500 रुपये दिले नुसतं आणि त्या दहन करायला. आमच्याकडं पैसे घेतलं. त्यांनी त्यांचा दवाखाना भरायचं काम केलंय अतुल बाबांनी. किती रुपये घेतले तुमच्याकडून? 2,500 रुपये घेतलं होतं त्यांनी तुमच्याकडून. हो. बरं. काय आता काय वाटतंय गावाची आता परिस्थिती काय? गावाची तसं त्यांचं काय त्यांनी काम बी करते ते आता तसं, पण म्हणायचं की ती येणं कठीण आहे. दादानी त्यांची प्रतिक्रिया दिली, आपण यांची प्रतिक्रिया काय सांगत होता तुम्ही? हे आता उभा राहिलो का नाही, विलास काका असताना ह्यो फंड टाकलेला आहे. बरं. हायवे टू वरचं गाव, त्याच्यावर अजून काही रस्ता झालेला नाही. आणि साईडनं आता काकरू काढून दावायचं चाललंय इलेक्शनसाठी. म्हणजे हे मोठी खडीची हे काकरू काढून दावायचं चाललंय. मग नक्की कुठला फंड आहे का, कुणाचा फंड आहे का, काय घेणं ना देणं. पण आपलं पिक्चर दावायचं चाललंय. पण असा पिक्चर दावून काय होत नाही. गावात भरपूर हाताच्या चिन्हावर शिक्का मारणारी 75% लोक आहेत. म्हणजे गाव पिक्चर दाखव. गावच पिक्चर दावेल तुम्हाला. बरं, काय सांगताय आजी, कुणाची सरकार पाहिजे? महाविकास आघाडी म्हणजे राष्ट्रवादी, शरद पवार गट, काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या गटाचं सरकार पाहिजे का भारतीय जनता पार्टी म्हणजे भाजप, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचं सरकार पाहिजे महाराष्ट्रात? भाजपचं सरकार पाहिजे. भाजपचं का पाहिजे? भाजप आम्हाला पैसे देत या लाडकी बहीण योजना. बरं, हिथं कोण निवडून येईल? हिथं पृथ्वीराज बाबा पाहिजे का अतुल बाबा पाहिजे? आता इथं काय कोणाच्या मनात कोण शिरलं येतात? माझ्या मनातलं मी सांगितलं. आता ह्यांच्या मनात काय आहे ते मला काय माहिती. तुम्हाला कोण पाहिजे? हिथं कोण पाहिजे, अतुल बाबा का पृथ्वीराज बाबा? आता आम्हाला पाहिजे अतुल बाबा. बरं, इथं अतुल बाबा पाहिजे. बरं, तुम्ही काय सांगा? अतुल बाबा आमचा माहेरचा आहे तो. माहेरचा आहे, गाववाले. बरं, यांचे गाववाले अतुल बाबा आहेत, त्यामुळे यांना अतुल बाबा पाहिजे. बरं, आपण गावामध्ये जाणार आहे, अजूनही लोकांच्या प्रतिक्रिया घेणार आहे आणि तिकडे लोकांना विचारणार आहे की नेमकं घरोघरी घ्यायचं. घरोघरी दिसतील त्यांच्या आपल्या घ्यायच्या. लोकांना काय वाटतंय बघायला नको का? पाहिजे. बरोबर. आणि कसं आता एक बोलायचं आणि परत एक करायचं, तसलं आम्हाला नाही पटत. बरं, आपल्या मनात असेल तीच बोलायचं. बरं, काय सांगाल एकंदरीत गावची वातावरण काय नेमकं? गावाचं वातावरण तर 80-70% लोक पृथ्वीराज बाबा यांच्या माग आहेत. बरं, आणि बाकीचे काय माहीत नाही कुठे किंवा आहेत काय, बाकीचे माहीत नाही. काय काय पृथ्वीराज बाबांनी काय काय केले गावासाठी? गावाने तसं तालुक्यामध्ये त्यांनी विकास भरपूर केला आपल्या. अतुल बाबांनी काय केले गावासाठी? अतुल बाबाचं काय आपल्याला एवढं काय माहीत नाही. बरं, पृथ्वीराज बाबांनी आपल्या देवळासाठी निधी टाकला, शाळा बांधली. शाळा पण बांधली. शाळा बांधली. किती? 1 कोटी रुपये. हो.
बरं आपली पोरं आहेत का कुठं काय शाळेत काय नाही आहे ते बरं काय वाटते कशी शाळा कशी वाटते नेमकी एक नंबर वाटते की 1 नंबर वाटतं पण काय म्हणजे एकंदरीत किती मतदान पडेल गावातलं 30% मतदान काँग्रेस होणार 30% मतदान हे 70% काँग्रेस होणार मतदान 70% काँग्रेस होणार 30% BJPला 30% भाजपला होईल बरं तर साधारणपणे बघायला गेलं बातम्या बघता का बघतो की अमित शहा आलते भाषण ऐकलं का त्यांचं ऐकले की काय वाटलं भाषण बघून त्यांचं कसं वाटलं म्हणजे आता भाषण ऐकलं आम्ही पण एवढं आपल्याला काही चांगलं वाटलं नाही चांगलं वाटलं ना मी काहीच सांगू शकत नाही ह्याच्यावरती विश्लेषण मला राजकारणाचा एक तिटकार आहे त्यामुळे मी याच्यावरती काय बोलू शकत नाही राजकारणाचा का तिटकार आहे गावचं राजकारण बघतो आम्ही कधी आपल्या स्वार्थासाठी कधी ह्या पार्ट्यात त्या पार्ट्यात त्या पार्ट्यात त्या पार्ट्यात म्हणजे गावचं राजकारण स्वार्थासाठी या पार्ट्यात त्या पार्ट्यात जाते पण आता हे महाराष्ट्रामध्ये जे चाललंय की आता बघा अजित पवार राष्ट्रवादीतनं तिकडे गेले मग ते रात्री सत्ता बदल होती ना मग त्यात जनसामान्य लोकांचं मरणच आहे ना जनसामान्यांचं सामान्य नाही मरणच आहे त्यात कसं मग हे जे आहे इकडे तिकडे मग लोकांनी पाठीमागच्या लोकांनी काय करायचं तुमचे कार्यकर्ते त्यांनी काय करायचं बरं महाराष्ट्रामध्ये हे जे मग होतंय आता की ईडीचा वापर केला जातोय ईडीचा वापर कसा असतं माहिती आहे का ईडीचा वापर हा होणारच का तर सगळी स्वार्थीच आहेत कोण असं गोरगरीब जनतेचंच मरण आहे याच्यात दुसऱ्या कुणाचं नाही सगळे आपापली पोटं भरते ती त्यात गोरगरीब जनतेचं मरण आहे दुसरं काय नाही उलट महागाई वाढत चालली आहे गोरगरीब जनतेचा ह्याचा काय फायदा आहे नाही काय फायदा आहे का नाही महागाई कुठलाही पक्ष असू दे कसं असतं कधी पण ह्याच्यात सर्वसामान्यांचंच मरण आहे तर जुन्या गावामध्ये जात असताना शेजारी आता चाचा दिसत आहेत आपण त्यांना विचारूयात नेमकं गावात कसा विकास झालाय कारण शेतात आता मी पण आलोय काय चाललंय काय ही काय मतदान चाललंय गावाचं शेरड चालतोय शर्ट चालतोय किती शर्ट आहे ती ही काय ते 5 शेरड आहे ती 5 आहे ती का आपली 5 आणि दिसते ती बाकीची त्यांची आहे ती त्यांची आहे ती बरं कसं काय वाटतंय कोण निवडून येईल की अतुल बाबा दुसरं कोण अतुल बाबा निवडून येईल आता काय तुमच्या गावात आलोय डोंगराच्या कुशीतलं गाव आहे बोला की काय आता हे म्हणजे कसं हे जुनं गाव काय जुनं गाव आणि खालचं आहे ते नवीन गावठाण मग त्या ग्रामपंचायत दोन्हीची एकच कुठं आहे ग्रामपंचायत खाली गावात आहे बर काय विकास झालाय गावचा भरपूर कुणी केलाय पृथ्वीराज बाबांनी केलाय अतुल बाबांनी काय केलं का अजून नाही आत्ताच चालू केले आता खाली रस्ता जरा मंजूर केलाय त्यांनी मंजूर केलाय रस्ता काम झालेलं नाही अजून काय नाही कधी केलाय मंजूर रस्ता आता चालू आहे काम चालू आहे बरं काय वाटते कोण निवडून येईल निवडून पृथ्वीराज बाबाच येणार बरं तुमचे गावकरी पृथ्वीराज बाबांच्या मागे आहेत निम्मी माग आहेत निम्मी इकडे आहे तुम्ही काँग्रेसच दिसताय बाळानं पण टोपी आम्ही सगळे काँग्रेसचे सगळे काँग्रेसचेच आहे किती घर आहेत काँग्रेसची घरं जास्त आहेत का भारतीय जनता पार्टीची तर काँग्रेसची घरं पण ती लाडकी बहीण योजना आली मग काय तुम्ही फायदा घेता का नाही मग घेतात बरं पण मग आता भाजपनं योजना दिली की मतदान नाही त्यांना आहे तुम्ही भाजपचं मग आता लाडकी बहीण योजना म्हणजे चांगली आहे म्हटलं ना तुम्ही मग भाजपला मतदान नाही का देत मग लाडकी बहीण योजना घेताना काय करायचं काय कोणाच मत म्हणावं म्हणजे योजना सरकारी आहे म्हणून सरकारी योजना आहे बरं तर जुन्या गावामध्ये आल्यानंतर आपल्याला एक युवक मित्र भेटला काय मित्र नाव काय आपलं श्रीकांत मधुकर चव्हाण काय करतो माझा सलूनचा व्यवसाय कुठे इथंच आहे गावामध्ये सलूनचा व्यवसाय बरं काय सांगाल काय परिस्थिती आहे गावची राजकीय कारण आता आम्ही आलोय म्हणजे राजकारणाच्या सजाव आहे हो बरोबर आहे बरं राजकीय म्हणजे कसं आहे गावात राजकीय परिस्थिती आहे बऱ्यापैकी आहे अतुल बाबांची आहे काय काय कामं झाली अतुल बाबांच्या माध्यमातून गावचा रस्ता बरं परत पाणंद रस्ते किती रस्ते झालेत गावचे टोटल तरी 3-4 रस्ते झाले 3-4 रस्ते झाले ते म्हणत होते गावातले लोक की एकच रस्ता फक्त निधी पडला खरं आहे का मग म्हणजे आत्ता तर सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते झालेत 2-3 बरं त्यांच्या निधीतून आणि पाणी रस्त्याचं काम चालू आहे आणि ह्या मेन रस्त्याचं पण काम चालू आहे म्हणजे निधी पडलाय त्याच्यावरती हो बरं म्हणजे मंजूर केलेत हो मंजूर केले बरं काय वाटतंय अतुल बाबा निवडून येतील अतुल बाबा निवडून येतील असं वाटतंय बरं पृथ्वीराज बाबांनी काय कामं केली का गावात पृथ्वीराज बाबांनी पण पहिली केलेली आहेत बरं पहिली म्हणजे दोघांनी पण कामं केली पण तुला असं वाटतं की अतुल बाबा निवडून येते बरं एकंदरीत युवकाचं जे म्हणणं होतं ते देखील त्याने सांगितलं तर ह्या होत्या वनवास माचीतील लोकांच्या प्रतिक्रिया अशाच प्रतिक्रिया
आणि नवनवीन व्हिडिओज जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि हो, तुम्हाला काय वाटतंय, कराड दक्षिणचा दक्षिणाधीश नेमका कोण होईल? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच कळवा.